व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या विचारधनमध्ये नित्यकर्म रोज का करावयाची, म्हणजे कर्मामधले जे आपण भाग बघितले त्यामध्ये नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निमित्त मात्रांनी करावयाची कर्म, त्यातली जी नित्यकर्म जी रोज करायची असतात ती तर आपल्याला माहिती असतात, पण ती रोज का करायची. तर नित्यकर्म म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, सकाळी उठल्यानंतर दात घासणे, अंघोळ, पूजा अर्चा जी रोज करावयाची तर नेहमीच करावयाची, रोजच्या रोज करावयाची, नियमाने करावयाची कर्म, ती नित्यकर्म ती का करायची अशी चर्चा होत नाही. तर ती मला काय वाटतं ते बोलतो की नित्यकर्म नित्यपणे केल्याने आपली मानसिकता रिफ्रेश राहते. काही अशा काही घटना असतात ज्या तुम्हाला दुःखी करतात, डिस्टर्ब करतात, तर त्यातून पुन्हा एकदा पुनश्च नव्याने सुरुवात होण्यासाठी नित्यकर्म नक्कीच उपयोगी पडतात. हा माझा अनुभव आहे. ती तुम्हाला फ्रेश नसेल वाटत तर नित्यकर्म झाल्यानंतरची अवस्था तुमची फार वेगळी असते. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालात, नाश्ता झाला, वेळेत सगळ्या गोष्टी झाल्या, तर तुमचा विचार अजून पॉझिटिव्ह होतो, चांगला होतो. तर हे खूप गरजेचं आहे की एखादी गोष्ट करायची तर का करायची. तर बऱ्याच वेळेस अनेक आघात असतात आपल्या जीवनामध्ये, चढउतार असतात. त्यावेळेस नित्यकर्मांचं जे काय आपल्याला शरीराला सवय लावतो आपण, त्याचा नक्कीच खूपच फायदा होतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे ती शिस्त लागते. हा तर एक भाग वेगळाच आहे. शरीराला शिस्त लागते. शरीर म्हणते चल उठ, फिरायला जा, चल आंघोळ कर. म्हणजे शरीर डिमांड करतं, म्हणजे शरीराला तुम्ही वळण लावलं. पडिले वळण इंद्रियासी. ते इंद्रियांना जे आपण चांगलं वळण लावतो त्याप्रमाणे ती आपल्याला सूचना देतात, नाही का. कसं यंत्र दिले देवाने आपल्याला जगायसाठी, पण आपल्याला त्याची किंमत आहे का. नाही ना, कमी असते आपल्याला त्याची किंमत. कारण मी नेहमीच विचार करतो, बरेचसे आमचे सहकारी काही चुकीच्या गोष्टी करतात आणि त्यांच्या नादाने बरेच जणांना ती करावी लागतात. म्हणजे नाही का, दारू पिण्याचा हा आम्हाला छंद आहे, आम्ही कधी कधी चालता आहे यार. तर दारू पिणं चुकीचं आहे हे स्वतःला का नाही सांगत. म्हणजे मला तर खूप आश्चर्य वाटतं. खूप बुद्धिमान मित्र असतात आणि त्यांना एवढं स्वतःला सांगता येत नाही की अरे कशाला प्यायचं, नाही का. पण एक अच्छा लगता है यार, रिलीफ आहे. म्हणजे चुकीच्या गोष्टी करायच्या, त्या नाही केलं तर काय तुमच्या अंगाला काय, म्हणजे काहीतरी विचित्र घडणार आहे का तुमच्या आयुष्यात. काहीच घडणार नाही आहे. मग नका करू असं मला सांगावं असं वाटतं. की ती निमित्त म्हणजे नित्यकर्मामध्ये ती मोडत नाहीत ना, नाही तर मग नित्य व्हायला लागतात. मग चुकीची कर्म नित्यकर्म झाली तर मग आयुष्याचा नाश व्हायला वेळ लागत नाही. मित्रांनो, याबाबत तुम्ही सावध राहावं. की जसं मी मागं म्हटलं, एक तंबाखू खाणारा म्हणाला मी बायकोला सोडेल पण तंबाखू नाही सोडणार. असं ते नित्यकर्म, नित्य म्हणजे रोजच्या रोज नाही, सतत सतत ते खायचं. तर मोठमोठे पुढारीसुद्धा आपण बघितले की त्यांना तंबाखू खाल्ल्याचे विपरीत परिणाम कसे भोगावे लागतात. आहेत उदाहरणं आपल्यासमोर. तर नका रे करू या गोष्टी, कशाला करता. मग ती केली तर ती मस्ती असते तुमची जगण्यातली, काही गरज नाही याची. साधं राहा. साधं राहण्यामध्ये खूप मजा आहे. तर मला एवढं सांगावं असं वाटतं आज की नित्यकर्मांकडं नित्यनियमानं लक्ष ठेवा, ते तुम्हाला शिस्त लावतात. थँक्यू. गुड डे टू ऑल ऑफ यू.